राजकारणात एकदा का तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याला नडलात तर तुम्हाला त्याचं व्याजासकट मोल कसं चुकवावं लागतं याचं ताजं उदाहरण पुणे महानगरपालिकेमध्ये बघायला मिळालं. पुणे महापालिकेचे भाजप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांना उद्देशून आपली मैत्री फक्त राज्यात असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये नाही, यापुढे आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका असा दम दिला आणि सगळ्यांना चर्चेचा विषय मिळाला. बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये केलेल्या कामांचं ऑडिट करावं असा ठराव मांडला होता. त्याचा वचपा म्हणून हा निर्णय बहुमताने घेण्यात आला असं चित्र दिसलं आणि या निमित्तानं चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांच्यातलं वैर पुन्हा उफाळून आलंय. या एका ऑडिटच्या प्रस्तावामुळे बालवडकर यांच्या प्रभागाला 12 कोटी रुपयांना मुकावं लागलं. नेमकं काय घडलं पुणे महानगरपालिकेत आणि बालवडकर आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यातला जुना वाद नेमका काय आहे आणि याने पुणे महायुतीमध्ये कशी ठिणगी पडणार, संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तर त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर एक प्रस्ताव ठेवला. आता हा प्रस्ताव काय होता तर कोथरूड मतदारसंघामध्ये पुणे जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम आणि इतर निधीमधून महापालिकेच्या माध्यमातून 38,15,600 रुपयांची कामं करण्यात आली. आता ही कामं होती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून झालेली. म्हणून बालवडकर यांनी थेट मागणी केली की या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून कमी खर्चाच्या कामांची फुगवून बिलं काढली गेली, त्यामुळे या कामांचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी की ज्या महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे तिथे महायुतीतलेच मित्रपक्षाचा एक नगरसेवक थेट भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्याच्या कामाची चौकशीची मागणी करतो. भाजप नेत्यासाठी हा खरं तर एक मोठा राजकीय धक्का होता. बालवडकर यांचा हा चौकशीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यामध्ये स्थायी समितीने दप्तरी दाखल केला, म्हणजेच तो बासनात गुंडाळून ठेवला. पण भाजपचे नेते एवढ्यावरतीच थांबणारे नव्हते, कारण राजकारणात एकदा का तुम्ही सत्ताधाऱ्यांना नडलात तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते हे नक्की. आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला. बालवडकर यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी म्हणजेच रस्ते, ड्रेनेज, उद्यानं आणि मूलभूत सुविधांसाठी स्थायी समितीने वर्गीकरणाद्वारे 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. वास्तविक पाहता सुरुवातीला अर्थसंकल्पामध्ये बालवडकर यांच्या प्रभागासाठी तरतूदच केली नव्हती, पण तक्रारीनंतर हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध झाला होता. यापुढे महानगरपालिकेमध्ये ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा सुरू होती आणि 112 विषय मंजुरीसाठी पटलावरती ठेवण्यात आले. तेव्हा स्थायी समितीने वर्गीकरणाद्वारे अमोल बालवडकर यांच्या प्रभागासाठी मंजूर केलेला 12 ते 15 कोटी रुपयांचा विकास निधी हा रद्द करण्याचा फेरविचार भाजपने ऐनवेळी सभागृहात मांडला. बालवडकर यांनी यावरती जोरदार आक्षेप घेतला. कायद्याचा आधार घेत प्रत्येक विषय वाचून दाखवण्याची मागणी केली. बालवडकर यांच्या या मागणीमुळे भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर अत्यंत संतापले. बालवडकर ऐकायला तयार नाहीत हे पाहून बिडकर यांचा सुद्धा पारा चढला. त्यांनी थेट भूमिका घेतली की आता प्रत्येक विषय वाचायचा आणि तो केवळ दाखलच नाही करायचा तर बहुमताच्या जोरावर मान्य सुद्धा करायचा. याच गदारोळामध्ये गणेश बिडकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना उद्देशून असं म्हणाले की आपली मैत्री फक्त राज्यात असेल, पुणे महापालिकेत नाही. यापुढे आमच्याकडून सहकार्याची भूमिका ठेवू नका. यावर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकमही आक्रमक झाले. त्यांनी पण सडेतोड उत्तर दिलं, जर तुम्ही असं करणार असाल तर यापुढे सर्व कामं ही नियमानेच झाली पाहिजेत आणि ती नियमानं कशी होतील याकडे आम्ही नेहमी लक्ष ठेवू. सभागृहात सगळा वाद पेटला. अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे विनंती केली की मला माझ्या निधीच्या प्रस्तावावरती बोलण्याची संधी द्या, मला खुलासा करू द्या. पण महापौरांनी बालवडकर यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि त्यांची बाजू न ऐकताच थेट मतदानाला सुरुवात केली. सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावरती 73 विरुद्ध 11 अशा फरकाने बालवडकर यांचा सर्व विकास निधी रद्द केला आणि तो अक्षरशः शून्य करून टाकला. या अन्यायाचा निषेध करत बालवडकर यांनी सभागृहाचा त्याग केला. या सगळ्यामध्ये मजेची गोष्ट अशी की या सगळ्या नाट्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने शांतपणे बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार गटाची राष्ट्रवादी सभागृहामध्ये पार एकाकी पडली. सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर अमोल बालवडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती, विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. बालवडकर असं म्हणाले की कोथरूड मतदारसंघामध्ये फुगवून बिलं काढली गेली म्हणून मी चौकशीची मागणी केली होती. मी कोणाचं नाव घेतलं नाही, पण पक्षात जे नेते पदाने मोठे आहेत पण मनाने अत्यंत संकुचित आहेत त्यांना ही मागणी बोचलेली दिसते. त्यामुळे राजकीय सूडबुद्धीतून आणि दबावाखाली माझा निधी शून्य केला गेला. हे सगळं पुण्याची जनता नक्की बघते असं सुद्धा बालवडकर म्हणाले. थोडक्यात अमोल बालवडकर यांनी केलेल्या चौकशीचा बदला म्हणून त्यांच्यावरती ही अवस्था आली हे कळून आलं. बरं, बालवडकर यांना शांत करण्याचं हे एकमेव कारण आहे का तर नाही. महापालिका निवडणुकीवेळी झालेला राडा, अगदी मग तो तिकीट जाहीर करण्यापासून असेल ते रिझल्ट लागेपर्यंतचा सगळा थरार संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाय. कोथरूडमध्ये आपली एवढी ताकद असताना सुद्धा चंद्रकांत पाटलांना अमोल बालवडकर यांना पाडता आलं नाही. हा पराभव सुद्धा पाटलांच्या वर्णी लागलाय. तिथून या सगळ्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल.
आणि त्यातच आता स्पेशल ऑडिटच्या मागणीची भर पडली. पण याच्याकडे जर तटस्थपणे बघायचं झालं तर असं दिसतं की राज्यामध्ये जरी भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवरती मात्र निष्ठा आणि मैत्री ही फक्त सोयीची असते. सत्ता आणि निधीवरती हे फक्त एकाच पक्षाचं वर्चस्व चालतं. जर मित्राने स्वतःचं डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पंख लगेच छाटले जातात. तसं बघायला गेलं तर चंद्रकांत पाटील यांच्या कामांचं ऑडिट मागणं हा बालवडकर यांचा कायदेशीर अधिकार होता. पण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची किंमत काय असते तर तुमचा 12 ते 15 कोटींचा निधी हा शून्य केला जातो. त्यांच्या या राजकीय सोडाचा मात्र बाणेर बालेवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना फटका बसलाय हे नक्की. पुणे महापालिकेत झालेली ही लढाई राज्य पातळीवरच्या नेत्यांपर्यंत पोहोचेलच. त्यातून नक्की कोणाला समज दिली जाणार आहे हे येणाऱ्या काळात समजेलच. पण तुम्हाला काय वाटतं? अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट मागितलं म्हणून त्यांचा निधी शून्य केला का? आणि केला असेल तर ते कितपत योग्य आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.